हाय मुलांनो, आज आपण 1.5 लेसन बघणार आहोत. सीइंग आईज हेल्पिंग हँड्स. तर सीइंग आईज हेल्पिंग हँड्स म्हणजे हे एका प्रोजेक्टचं नाव आहे. सीइंग आईज म्हणजे डोळ्यांनी बघणे आणि हेल्पिंग हँड्स म्हणजे हातांनी मदत करणे, म्हणजे एखाद्याची परिस्थिती बघून त्याला मदत करणे, असं या लेसनचं नाव आहे. तर पाहूयात आपण काय आहे. एव्हरीवन इन न्यू विजन हायस्कूल वॉज बिझी. तर हे एका शाळेचं नाव आहे, न्यू विजन हायस्कूल. तर त्या शाळेमधले सर्वजण जे बिझी कामामध्ये व्यस्त होते. द इनॉग्रेशन ऑफ द प्रोजेक्ट सीइंग आईज हेल्पिंग हँड्स वॉज शेड्यूल्ड टू टेक प्लेस नेक्स्ट वीक. का बिझी होते ते? तर त्यांचा एक प्रोजेक्ट होता, प्रकल्प होता. सीइंग आईज हेल्पिंग हँड्स म्हणजे डोळ्यांनी पाहणे आणि हातांनी मदत करणे, असं त्या प्रकल्पाचं त्यांनी नाव दिलं होतं प्रोजेक्टचं. त्याचं उद्घाटन होतं ते पुढच्या आठवड्यामध्ये होतं, म्हणून ते सगळे बिझी होते कामामध्ये. इट वॉज गेटिंग लेट फॉर सेंडिंग आउट द इन्व्हिटेशन्स. आणि पुढच्या आठवड्यातच कार्यक्रम आहे, पण त्याचं अजून कोणाला इन्व्हिटेशन, आमंत्रणच पाठवलेलं नव्हतं आणि ते आमंत्रण पाठवण्यासाठी सर्वांना उशीर झाला होता. ॲट लास्ट द प्रिन्सिपल हरसेल्फ प्रिपेअर्ड द फॉर्मल इन्व्हिटेशन. आणि अखेर शेवटी त्या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल आहेत, मुख्याध्यापिका आहेत, तर त्यांनीच स्वतः इन्व्हिटेशन तयार केलं होतं, फॉर्मल इन्व्हिटेशन. द आर्ट टीचर अँड हर स्टुडंट्स मेड कॉपीज ऑफ इट. आणि त्या स्कूलच्या ज्या प्रिन्सिपल होत्या त्यांनी जे फॉर्मल इन्व्हिटेशन तयार केलेलं होतं, आमंत्रण पत्रिका, तर त्या शाळेचे जे आर्ट टीचर आहेत त्यांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी मिळून कॉपीज तयार केलेल्या होत्या. हिअर इज अ सॅम्पल ऑफ व्हॉट दे डीड. आणि इथं एक सॅम्पल दाखवलेलं आहे की अशा प्रकारचं त्यांनी फॉर्मल इन्व्हिटेशन तयार केलेलं होतं. ठीक आहे, हे दिसतंय त्या प्रकारचं. तर काय आहे ते इन्व्हिटेशन? वी सोलिसिट युअर प्रेझेन्स ॲट द इनॉग्रेशन ऑफ द प्रोजेक्ट. सोलिसिट म्हणजे विनंती करणे. तर आम्ही तुम्हाला विनंती करतो की हा जो प्रोजेक्ट आहे सीइंग आईज हेल्पिंग हँड्स या नावाचं, तर त्याचं इनॉग्रेशन आहे, उद्घाटन आहे, आणि त्याला तुमचा प्रेझेन्स म्हणजे तुमची उपस्थिती, तुम्ही उपस्थित राहण्याची आम्ही तुम्हाला विनंती करतो. ॲट द हँड्स ऑफ श्रीमती विमला नाईक, फॉर्मर प्रिन्सिपल ऑफ न्यू विजन हायस्कूल अँड प्रेसिडेंट सहाय्यक समाज. तर आता हा जो प्रोजेक्ट आहे सीइंग आईज अँड हेल्पिंग हँड्स, तर याचं उद्घाटन हे श्रीमती विमला नाईक यांच्या हस्ते होणार आहे, ज्या की या न्यू विजन हायस्कूलच्या आधी प्रिन्सिपल होत्या आणि आत्ता त्या सहाय्यक समाजच्या प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत. डॉक्टर A.M. चौधरी, डीन, न्यू लाईफ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, हॅज काइंडली ॲग्रीड टू प्रिसाइड ओव्हर द फंक्शन. आणि डॉक्टर A.M. चौधरी जे की न्यू लाईफ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आहेत त्याचे डीन म्हणजे त्याचे जे मुख्य आहेत, तर त्यांनी हा जो कार्यक्रम आहे तर त्याचं अध्यक्ष म्हणून ते येण्याचं कबूल केलेलं आहे किंवा ते अध्यक्ष म्हणून येणार आहेत. तर त्याचा जो वेळ आहे तो 10 AM to 11 AM, सकाळी 10 ते 11, संडे 9 जुलै 2017. आणि व्हेन्यू काय आहे? तर व्हेन्यू म्हणजे ठिकाण, ते आहे असेंब्ली हॉल, न्यू विजन हायस्कूल ऑफ मेन स्ट्रीट, गिरगाव. तर त्या शाळेमधला जो हॉल आहे असेंब्लीचा, तर तिथे हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. सुहासिनी आंबेकर, प्रिन्सिपल, न्यू विजन हायस्कूल. आणि हे जे इन्व्हिटेशन तयार केलेलं आहे ते आहेत किंवा हे आमंत्रण जे देत आहेत ते या न्यू विजन हायस्कूलच्या प्रिन्सिपल आहेत, त्यांचं नाव आहे सुहासिनी आंबेकर. VS अजिंक्य, टीचर इन चार्ज. तर ह्या टीचर इन चार्ज आहेत. आणि कोमल शेलार, नितीन वाळके, स्टुडंट सेक्रेटरीज. ठीक आहे, तर ही अशी त्यांची नावे आहेत. SEHH म्हणजे सीइंग आईज हेल्पिंग हँड्स, असं त्याचा शॉर्टकट आहे. समजलं? तर अशा प्रकारे हे फॉर्मल इन्व्हिटेशन तयार करण्यात आलेलं आहे. फाइंड द डिफरंट वेज इन विच यू कॅन सेंड दिस इन्व्हिटेशन युजिंग द इंटरनेट. आता हे कसं केलेलं आहे, तर ह्याच्या कॉपीज बनवलेल्या आहेत आणि ते सगळ्यांना वाटणार आहेत, बरोबर. तर आता या व्यतिरिक्त यापेक्षा कुठल्या वेगळ्या मार्गाने तुम्ही असं इन्व्हिटेशन एकमेकांना इंटरनेटच्या माध्यमातून पाठवू शकता, तर ते तुम्ही शोधायचं आहे.
तर ईमेल करू शकता, व्हॉट्सअपला पाठवू शकता, फेसबुकवर तुम्ही ते टाकू शकता. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. ठीक आहे. Also, a notice was put up on the school notice board to invite the students and parents to the इनॉग्रल फंक्शन. आता हा जो उद्घाटनाचा कार्यक्रम आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना जर बोलवायचं असेल तर त्यासाठी स्कूलमध्ये एक नोटीस पण लावण्यात आलेली होती. तर ती नोटीस अशी आहे, नोटीस, स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड 7 and their parents are invited to the inauguration of the project Seeing Eyes Helping Hands at the hands of Srimati Vimla Naik, फॉर्मर प्रिन्सिपल ऑफ न्यू विजन हायस्कूल अँड प्रेसिडेंट सहाय्यक समाज. तर 7वीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सीइंग आईज हेल्पिंग हँड्स या प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी बोलवण्यात येत आहे. आणि या प्रोजेक्टचं उद्घाटन जे आहे ते श्रीमती विमला नाईक, ज्या की आपल्या फॉर्मर म्हणजे आधी होऊन गेलेल्या माजी प्रिन्सिपल आहेत आणि त्या आता सहाय्यक समाज जे की सोशल वर्क करतं, समाजकार्य करतं, त्याच्या अध्यक्ष आहेत. तर यांच्या हस्ते होणार आहे. आणि डॉक्टर AM चौधरी, डीन न्यू लाईफ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, हॅज काइंडली ॲग्रीड टू प्रिसाइड ओव्हर द फंक्शन. आणि डॉक्टर AM चौधरी आहेत जे की न्यू लाईफ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन आहेत, मुख्य आहेत. आणि त्यांनी ह्या या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे आणि ते येणार आहेत. त्याचा टाईम आहे, वेळ आहे 10 AM to 11 AM, 10 ते 11 सकाळी, संडे 9 जुलै 2017, 9 जुलै 2017 या दिवशी हा कार्यक्रम आहे. व्हेन्यू काय आहे म्हणजे कुठे असणार आहे स्थळ? असेंब्ली हॉल, न्यू विजन हायस्कूल ऑफ मेन स्ट्रीट, गिरगाव. तर गिरगावमधल्या मेन स्ट्रीटच्या तिथे न्यू विजन हायस्कूल शाळा आहे. तर त्या शाळेमध्ये म्हणजे मुलांना, पालकांना तर माहीतच आहे ती शाळा कोणती आहे कारण मुले त्या स्कूलमध्ये आहेत. तर त्याच्या असेंब्ली हॉलमध्ये आहे. अशी या प्रकारची ही नोटीस आहे. आता ही आहे रिटर्न नोटीस. आता हे होता, हा टाईप काय आहे तर हे फॉर्मल इन्व्हिटेशन आहे. आणि हे जे आहे तर हे रिटर्न नोटीस आहे, हँड रिटर्न नोटीस आहे, जी की आपण नोटीस बोर्डवर लावतो. Many times the school authorities have to communicate with your parents. आता खूप वेळा तुमच्या पॅरेंट्सला, शाळेचे जे ऑथॉरिटीज आहेत त्यांना काहीतरी सांगायचं असतं, बोलायचं असतं. हाऊ इज इट डन इन युअर स्कूल? तुमच्या स्कूलमध्ये पालकांशी बोलण्यासाठी कशा प्रकारे बोललं जातं? नोटीस पाठवली जाते, मेल केला जातो, मेसेज केला जातो, तर हे सांगायचं आहे. हाऊ आर रिटर्न कम्युनिकेशन सेंट? आणि जर असं रिटर्न कम्युनिकेशन जर लेखी स्वरूपात काय द्यायचं असेल तर ते कशा प्रकारे दिलं जातं? का तुमच्या डायरीमध्ये नोट लिहून दिली जाते? हे सांगायचं आहे. विथ युअर टीचर्स हेल्प, गेट 2 or 3 स्पेसिमेन्स ऑफ द नोटिसेस अनाउन्समेंट पुट अप ऑन द स्कूल नोटीस बोर्ड. शाळेच्या नोटीस बोर्डवर लावलेल्या काही 2-3 नोटिसेस किंवा अनाउन्समेंट तुम्हाला शिक्षकांच्या मदतीने गोळा करायच्या आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट पाहूया. टीचर्स मेड फोन कॉल्स टू सम स्पेशल इन्व्हिटीज. जे टीचर्स आहेत त्यांनी काही स्पेशल इन्व्हिटीज म्हणजे खास व्यक्ती आहेत तर त्यांना फोन करून बोलवलेलं आहे. हिअर इज अ सॅम्पल ऑफ वन सच टेलिफोन कॉन्व्हर्सेशन. आणि इथं तुम्हाला एक सॅम्पल दिलेलं आहे की अशा प्रकारे जे टीचर आहेत त्यांनी इन्व्हिटेशन दिलेलं आहे. रिसेप्शनिस्ट, हॅलो गिरगाव टाइम्स. आता गिरगाव टाइम्स हे एका न्यूजपेपरचं नाव आहे. तर तिथले जे रिसेप्शनिस्ट आहे त्यांनी फोन उचलला आणि ते म्हणतात हॅलो हे गिरगाव टाइम्समध्ये तुमचा फोन लागलेला आहे. टीचर सेज, गुड मॉर्निंग, आय एम विश्वास अजिंक्य फ्रॉम न्यू विजन हायस्कूल. तर टीचर म्हणतात गुड मॉर्निंग, तर मी न्यू विजन हायस्कूलमधून विश्वास अजिंक्य बोलत आहे. कुड आय स्पीक टू युअर न्यूज एडिटर मिस्टर शशांक प्लीज. तुमचे जे न्यूज एडिटर आहे, न्यूज एडिट करणारे जे आहेत मिस्टर शशांक, तर त्यांच्याशी मी बोलू शकतो का प्लीज? रिसेप्शनिस्ट म्हणतात जस्ट अ सेकंड, थांबा जरा, एक सेकंड थांबा, मी सांगते. टीचर सेज थँक्यू. टीचर म्हणतात धन्यवाद. न्यूज एडिटर, हॅलो मिस्टर अजिंक्य. मग जी रिसेप्शनिस्ट असते ती न्यूज एडिटरला फोन ट्रान्सफर करते आणि मग न्यूज एडिटर बोलतात, जे शशांक आहेत ते, हॅलो मिस्टर अजिंक्य, शशांक स्पीकिंग, हाऊ आर यू. मग ते म्हणतात हॅलो अजिंक्य, शशांक बोलत आहे,
तुम्ही कसे आहात? टीचर सेज फाईन, मी ठीक आहे. हाऊ आर यू? तुम्ही कसे आहात? न्यूज एडिटर जे शशांक आहेत ते म्हणतात फाईन, ठीक आहे. टीचर सेज, आता टीचर्स म्हणतात मिस्टर शशांक, आय हॅव अ रिक्वेस्ट. तर शशांक, माझी तुम्हाला एक विनंती आहे. आय एम कॉलिंग फ्रॉम न्यू विजन हायस्कूल. मी न्यू विजन हायस्कूलमधून बोलत आहे. अवर स्कूल इज स्टार्टिंग अ न्यू सोशल वर्क प्रोजेक्ट. आमच्या शाळेने एक नवीन जे सोशल वर्क आहे, सामाजिक कार्याचा एक प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि ते सुरू करणार आहोत. द इनॉग्रेशन इज ऑन द कमिंग संडे. येणाऱ्या रविवारी त्याचं उद्घाटन आहे. वी आर सेंडिंग यू द ऑफिशियल इन्व्हिटेशन टुडे. आणि त्यासाठी मी तुम्हाला ऑफिशियल इन्व्हिटेशन, तुम्हाला निमंत्रण देत आहे. न्यूज एडिटर, आय सी. तर न्यूज एडिटर म्हणतात हो का, बरं. टीचर सेज, अवर आयडिया इज टू मेक अवर स्टुडंट्स अवेअर ऑफ देअर सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. तर हा प्रोजेक्ट करण्यामागं आमची आयडिया, आमची कल्पना किंवा आमचे विचार काय आहेत, तर आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांची जी सामाजिक जबाबदारी आहे, म्हणजे समाजाबद्दल त्यांची काय जबाबदारी आहे, त्यांनी कुठली सामाजिक कार्य केले पाहिजेत, तर त्यांच्याबद्दल जागरूकता यावी त्यांच्यामध्ये, म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट करत आहोत. इट विल बी अ बिग प्रोजेक्ट अँड वी होप इट विल सेट अ ट्रेंड फॉर ऑल स्कूल्स टू फॉलो. आणि हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे, खूप मोठा प्रकल्प आहे आणि हा आमच्या शाळेने सुरू केला तर आम्हाला असं वाटतं की हा दुसऱ्या शाळांसाठी एक आदर्श, ट्रेंड म्हणजे काय, तर आमच्यासारखंच दुसऱ्या शाळासुद्धा अशा प्रकारचे प्रोजेक्ट, सामाजिक कार्य हाती घेतील आणि सुरू करतील. वी वुड लाईक युअर पेपर टू कवर द फंक्शन प्रॉमिनंटली. तर आमची अशी इच्छा आहे की तुमचा जो पेपर आहे, जो की आहे गिरगाव टाइम्स, तर त्यांनी हे जे सगळं पूर्ण फंक्शन आहे, हा कार्यक्रम आहे, तर ते कव्हर करावे, म्हणजे त्याची बातमी योग्यरित्या ठळक, प्रॉमिनंटली म्हणजे काय, ठळकपणे, सविस्तरपणे बातमी कव्हर करा. तर न्यूज एडिटर म्हणतात वेल दिस संडे इज गोइंग टू बी अ बिझी डे. तर खरं तर हा रविवार जो आहे तर तो खूपच बिझी आहे. बट ॲज यू से द प्रोजेक्ट इज ॲन इम्पॉर्टंट वन. पण तुम्ही म्हणताय ना की हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे, हा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा आहे. इट शुड गेट गुड पब्लिसिटी. तर त्याला चांगली प्रसिद्धी मिळेल. व्हेन डिड यू से इज द फंक्शन. तर हा जो कार्यक्रम आहे तो कधी आहे हे तुम्ही सांगितलं. टीचर सेज दिस संडे ॲट 10 in the morning. या रविवारी सकाळी 10 वाजता. न्यूज एडिटर, फाईन, आय हॅव मेड अ नोट ऑफ इट. तर न्यूज एडिटर म्हणतात ठीक आहे, तर मी ह्याचं नोट लिहून ठेवलेली आहे. टीचर सेज थँक्यू व्हेरी मच. मग टीचर म्हणतात की खूप खूप आभार तुमचे. तर हे आहे ॲन ओरल इन्व्हिटेशन. ओरल म्हणजे तोंडी, फोन करून दिलेला आहे ना, म्हणून त्याला म्हणतात ओरल इन्व्हिटेशन. ठीक आहे, ओरल म्हणजे तोंडी आमंत्रण आहे, हा तोंडी निरोप आहे. ठीक आहे, आता पाहूया. स्टुडंट पास्ड ऑन द मेसेज टू देअर पॅरेंट्स. हिअर इज अ सॅम्पल. आता तुमच्या शाळेमध्ये काही कार्यक्रम असला की तुम्ही घरी जाऊन सांगता की नाही तुमच्या पॅरेंट्सला, हो ना, तर तसंच ह्या शाळेतील विद्यार्थी आहेत ते आपल्या पॅरेंट्सला, आपल्या पालकांना या कार्यक्रमाबद्दल सांगतात. तर ते कशा प्रकारे सांगतील, तर ह्याचं एक सॅम्पल आहे, नमुना आहे. तर मम्मी, यू अँड डॅडी आर इन्व्हायटेड टू अवर स्कूल ऑन संडे द 9th सेड समीर. तर मुलं काय सांगतात आपल्या आई वडिलांना घरी जाऊन, आई तुला आणि पप्पांना आमच्या शाळेमध्ये संडेला कार्यक्रम आहे 9 तारखेला, तर त्याला तुम्हाला यायचं आहे. व्हॉट्स द ओकेजन. मग आई विचारते काय कार्यक्रम आहे. अवर स्कूल इज गोइंग टू रन अ प्रोजेक्ट कॉल्ड सीइंग आईज हेल्पिंग हँड्स. आमच्या शाळेने एक प्रकल्प सुरू करणार आहे किंवा केलेला आहे ज्याचं नाव आहे सीइंग आईज हेल्पिंग हँड्स. देअर इज अ फंक्शन टू इनॉग्रेट इट ऑन संडे ॲट 10 sharp. आणि त्याचंच कार्यक्रम आहे, त्याचंच उद्घाटन समारंभ आहे सकाळी 10 वाजता रविवारी, बरोबर 10 वाजता. स्टुडंट्स ऑफ 7th स्टँडर्ड आर इन्व्हायटेड विथ देअर पॅरेंट्स. आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसोबत आमंत्रण आहे. वेअर इज इट. कुठे आहे हा कार्यक्रम. इन द स्कूल असेंब्ली हॉल. आमच्या शाळेच्याच असेंब्ली हॉलमध्ये हा कार्यक्रम आहे. हाऊ लॉंग विल इट बी. किती वेळ हा कार्यक्रम चालणार आहे अशी आई विचारते. अबाउट ॲन अवर. मुलं सांगतात की 1 तासभर चालेल. मिस नाईक विल बी देअर टू. आणि नाईक टीचर पण तेव्हा असणार आहेत. शी इज गोइंग टू इनॉग्रेट इट.
आणि या प्रोजेक्टचं उद्घाटन त्याच करणार आहेत. आय सी. आई म्हणते हो का. अँड व्हॉट्स दिस प्रोजेक्ट अबाउट. आणि आई विचारते हा प्रोजेक्ट कशाबद्दल आहे. ओ वी आर ऑल गोइंग टू विजिट प्लेसेस अँड वर्क फॉर अदर्स टर्न बाय टर्न. तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करणार आहोत, वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देणार आहोत आणि तिथे जाऊन दुसऱ्यांसाठी एका मागून एक, टर्न बाय टर्न म्हणजे एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, असं आम्ही काम करणार आहोत. दे विल एक्सप्लेन दॅट ऑन संडे. आणि याची तुम्हाला सविस्तर माहिती संडेला, रविवारी त्या उद्घाटनाच्या वेळेस देणार आहेत. सो यू आर गोइंग टू पार्टिसिपेट इन इट अरंट यू. म्हणजे तू याच्यामध्ये भाग घेणार आहेस, हो ना, घेणार आहेस ना. येस मम्मी. हो आई, मी घेणार आहे. लेट्स सी. तर आई म्हणते ठीक आहे, बघूयात. डॅडी अँड आय कांट बोथ गो बट वन ऑफ अस विल अकंपनी यू. तर पप्पा किंवा मी, आम्ही दोघं सुद्धा एकत्र येऊ शकत नाही त्या कार्यक्रमाला, पण दोघांपैकी एक तुझ्यासोबत येतो. अकंपनी म्हणजे तुझ्यासोबत येणे. That would be nice because Mr. Ajinkya has specially asked all the students to tell their parents about it. तर हे खूप छान झालं की तुमच्या दोघांपैकी एक जण तरी माझ्यासोबत येणार आहे, कारण अजिंक्य सर आहेत, जे अजिंक्य आहेत, तर त्यांनी आम्हाला स्पेशली सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या पालकांसोबतच यायचं आहे, पालकांना सांगायचं आहे हे सगळं. डी. अनादर ओरल इन्व्हिटेशन. आता आपण हे एक दुसरं तोंडी इन्व्हिटेशन बघितलेलं आहे. तर आपण ह्याच्यामध्ये 4 टाईप्सचे इन्व्हिटेशन बघितले आहे. तर पहिलं होतं फॉर्मल इन्व्हिटेशन, दुसरं आहे रिटर्न नोटीस, तिसरं आहे ओरल इन्व्हिटेशन आणि दुसरं आहे अनादर ओरल इन्व्हिटेशन. ठीक आहे. ओके, बाय बाय.